नमस्कार, मी अमोल सावंत आणि आपण पाहता संवाद तुमच्यासाठी न्यूज चॅनेल। आजच्या ठळक बातम्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आज 15 ऑगस्ट 2026च्या मुख्य बातम्यांचं बुलेटिन आज घेऊन येतोय मी तुमच्यासाठी। चला तर मी सविस्तर बातम्या तुम्हाला सांगतो। आज स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे। आज देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना भाषण केलेलं आहे। आणि त्यानंतर दिल्लीचं हवामान पाहूया। राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यादरम्यान हवामान आल्हाददायक राहिलेलं आहे। महाराष्ट्रातला मान्सून विषयी आज आपण पुढची बातमी पाहतोय। मुंबई आणि उपनगरासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचे सुद्धा आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे। आज शेअर बाजार कसा होता? शेअर बाजार चालू झाला आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त आज भारतीय शेअर बाजार NSE आणि BSE आणि बँकिंग कामकाज आज पूर्णपणे बंद राहणार आहे। त्यामुळे कुणीही बँकेच्या कामकाजासाठी बाहेर पडू नका। क्रिकेट विश्वातून एक बातमी येत आहे। भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची आज संध्याकाळपर्यंत घोषणा होण्याची शक्यता आहे। काय होतंय पाहता येईल पुढे। तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आज अनेक दिग्गज कंपन्यांकडून तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर भारताला चालना देणाऱ्या नवीन उपक्रमाची घोषणा केली जाऊ शकते। दिवसभराच्या ठळक बातम्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। पुन्हा आपण अशाच नवनवीन ठळक बातम्या घेऊन येणार आहे। तोपर्यंत नमस्कार।